तर काय म्हणता बुट्ट्यानं, स्वागत तुमचं आपलं कॉलेजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा विषय थोडा वेगळा. आज सकाळी आमचे लेक्चर वगैरे तर काही न होते. आज होतं आमचं सकाळी पेपर. सकाळचा पेपर वगैरे झाल्यानंतर मॅडम म्हणे की चला म्हणे आपल्या फील्डवर जाणं, आपल्याला थोडंसं काम आहे. आज आम्हाला आमच्या व्हेजिटेबल फील्डवरची करणं होती हार्वेस्टिंग. आज आम्हाला आमच्या व्हेजिटेबल फील्डवर तेवढा पण काकडाचे वेल लावले होते. सगळं काकडाचे आम्हाला हार्वेस्टिंग करणं होतं. काही काही काकडा एवढ्या मोठ्या होऊन झाले होते की एकदम हद्दीच्या वरच. आता आम्हाला वाटलं काही जास्त काकडा निघणार नाही. आता काकडा एवढा निघेल की डायरेक्ट एखादी 2 कॅरेट भरून जाईल. आता खायची वस्तू दिसल्यावर आता पोरं खाणार नाही असं तर कधी होणार नाही. आता इकडे पोट्ट्यांचं खाणं पण चालू होतं, तोडणं पण चालू होतं. सर्व काकडी वगैरे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आता इकडे लावणार होती आम्हाला गोबी. गोबी लावासाठी पोरांना इकडे लाईन दुरी धरून गड्डे गिड्डे पाळून ठेवले. आता हे पोट्टे पाय, आता सर्व काकडे हार्वेस्टिंग झाल्यानंतर तरी बी तिकडे काकडे जमण्याला चालले. आता कोणी इकडे गप्पा मारवले, तिकडे कोणी बसले. आता ह्या भाऊच्या इकडे वेगळंच काही चालू आहे. आता असे नमुने तुम्हाला प्रत्येक ग्रुप मध्ये फक्त टाइम भेटला की चालू त्यांचं गेम खेळणं. इकडे भाऊला म्हटलं तुम्ही राहू दे, ते गवत काढायच्या नादामध्ये तुम्ही तिचं टायरच काढून टाकसान. आता पहिले आम्हाला ज्या ठिकाणी गोबी लावणार होती ती कॅन्सल झाली. नंतर आलो भाऊ या फील्डवर. आता इकडे लावणार ती आम्हाला गोबी. आता गोबी लावासाठी पहिले तर आम्हाला इकडे वरम पाळून घ्यायचे होते. मस्तपैकी पोट्टे लागून गेले भाऊ वरम पाळायसाठी. चला तर आजच्यासाठी एवढाच. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करत नसेल तर लवकर आपल्याला फॉलो करून ठेवा.